हाय हॅलो नमस्ते. छान असे ग्रेव्हीदार मालवणी चिकन 3 स्टेपमध्ये करणार आहोत. चवीला फक्कड आणि टेस्टी असे कोकणी पद्धतीने केलेले मालवणी चिकन. पहिल्या स्टेपमध्ये धुतलेले चिकन घेऊन त्याला मीठ, हळद, तिखट, कोथिंबीर, आलं लसूण मिरची पेस्ट वाटलेली लावून घ्यायचं आहे. तसेच लिंबू रसही टाकायचं आहे. लिंबू रस टाकल्याने थोडासा आंबटपणा वाढतो. हे सर्व एकत्र कालवून घ्यायचं आहे, म्हणजे हाताने व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे. हे 1 तास तरी बाजूला ठेवावे लागते. हे मॅरिनेट करण्यासाठी 1 तास बाजूला ठेवून लिंबू रस घातल्यानंतर मी 1 तास ठेवलेला आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये मसाला करून घ्यायचा आहे. त्यासाठी कढईत तेल घालून तेल गरम करून घ्यायचं आहे. त्या तेलामध्ये लांबडा कांदा, म्हणजे भरपूर कांदा, असं 1 7-8 कांदे घेतलेले, कांदा तेलावर परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला भाजला गेला पाहिजे, चांगला ब्राऊन कलरवर झाला पाहिजे. त्यानंतर त्यात आलं लसूण आणि 2 चमचे धणे, 2 चमचे जिरे, 1 नारळ, ओले खोबरेही त्यात भरपूर घेऊन सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे. थोडेसे जिरे धणे टाकल्यानंतर तेही भाजून घ्यायचं आहे आणि बाकीचं साहित्यही भाजून घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे भाजून झाल्यानंतर मिश्रण गार करण्यासाठी ठेवायचं आहे. हे मिश्रण गार झाल्यानंतर हे बारीक वाटून घ्यायचं आहे. हा मसाला अगदी बारीकच झाला पाहिजे. छान असा मसाला झाल्यानंतर तिसऱ्या स्टेपकडे वळायचं आहे. तिसऱ्या स्टेपमध्ये परत एकदा कढईत तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम करून त्यात हा असा मसाला तयार झाला. त्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये तेल गरम करून अर्धी वाटी मालवणी मसाला, मालवणी तिखट टाकलेलं आहे. मालवणी तिखट टाकून परतून घ्यायचं आहे. परतून त्यानंतर तो वाटलेला मसाला तेल सुटेस तोपर्यंत परतून घ्यायचा आहे. मसाला तेल सुटला तरच स्वाद चांगला लागतो. तेल सुटेस तोपर्यंत मसाला भाजून घ्यायचं. साधारण 10 ते 15 मिनटं भाजण्यासाठी लागतात. 10 ते 15 मिनिट चांगले भाजून झाल्यानंतरच मॅरिनेट केलेले चिकन टाकायचं आहे. मी एकसारखे हलवतच राहिले.